धार्मिक उत्सव आपण कसे साजरे केले पाहिजे याचं सुद्धा आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. नाही तर अनेक बाया मी बघतो आता दुर्गादेवी बसवतात. तुमच्याकडे बसवते ना दुर्गादेवी? हो बसवते. तुमच्या गावातल्या बाया बोलत नाही का? तुम्हीच बोलताना दिसता. तुमच्या गावातल्या बाया बोलत नाही का? बसवते ना तुम्ही दुर्गादेवी? सार्वजनिक दुर्गादेवी आमच्या गावात बाया बसवते, तुमच्या गावात बसवते. दुर्गादेवी गाणे सुद्धा कसे म्हणते की आवाये नव दुर्गा माय आम्हा भक्तांना दर्शन दे नव दुर्गा एवढी आरती म्हणते आमची आई, पण दुर्गादेवी येते का? नाही, येऊच शकत नाही. 9 दिवस दुर्गादेवीची पूजा करता, सासू सासऱ्याला उपाशी मारता, अख्ख्या आयुष्यात तुम्हाला कधी देवी पाहू शकत नाही, पाहूच शकत नाही. कारण आपले खरे दैवत आम्ही विसरलो. आमचे खरे दैवत कोण? आमचे खरे दैवत आमचे मायबाप आहे. आमचे खरे दैवत आमचे सासू सासरे आहे. पण घरावर लिहितो मातृपितृ छाया, मायबाप कुठं? मायबाप कुठे? गाडीवर लिहितो आई तुझा आशीर्वाद, आई कुठं? आई वृद्धाश्रमात. म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, थोडासा वाईट वाटेल पण मला बोलल्याशिवाय करमत नाही. बोलू का? ज्या ज्या तरुण मुलांनी आपल्या मायबापाला लाथा मारून वृद्धाश्रमाचे दरवाजे दाखवले असेल ना, त्याच्या तोंडात नाही किडे पडले तर आपलं कीर्तन मरेपर्यंत कधी ऐकून. अरे तुमचे दैवत कोण? तुमचे मायबाप. हेच तर भक्त पुंडलिका नावाला सांगितलं, हेच तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं. मग आम्ही आमचा मायबापाचा आदर्श घेऊ शकत नाही. धार्मिक उत्सवामध्ये आम्ही बदल काय करावा तुम्हाला सांगतो. आता तुम्ही दुर्गा